सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तुझी माझी जोडी या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. गोंधन भाग 68. आता लिलीचे तर विश्वासभोवती जाळं टाकण्याचं काम सुरू होतं. मग बघता बघता उन्हाळा संपत आला. चंद्रभानला जाऊन 3-4 महिने होऊन गेले आणि पावसाळा तोंडावर आला. अजूनही संतू आणि पुष्पाचं लग्न कुठंच जमलं नव्हतं आणि सरस्वती काळजीमध्ये होती. संतूचं लग्न 1 वर्षाच्या आत व्हायला पाहिजे असं तिला वाटायचं. आणि एक दिवशी एका मुलीचं स्थळ संतूसाठी चालून आलं. मुलगीसुद्धा 12वी शिकलेली होती, घरदार चांगलं होतं. सरस्वती त्याला म्हणाली, चल आपण दोघंही जाऊया आणि मुलगी बघून येऊ. त्यांनी स्वतः होऊन बोलवलं आहे. तसं आजपर्यंत सगळी स्थळं आली होती ती चांगलीच होती, पण तुझं लग्न का जमत नाही मला तेच कळत नाही. आणि मग संतूसुद्धा तिच्या समाधानासाठी म्हणाला, बरं चल ठीक आहे. आणि त्यानं सोबत पुष्पाचा सुद्धा एक चांगला फोटो घेतला, जो त्यानं पुष्पाला स्वतः स्टुडिओमध्ये घेऊन जात काढला होता. आणि संतू नेहमी पुष्पाचा फोटो सोबत घेऊनच वागवायचा. मग सरस्वती आणि संतू निघाले आणि आभाळ भरून आलं. सरस्वती म्हणाली, संतोष, अरे बहुतेक आता पहिला पाऊस पडणार आहे असंच वाटतंय. आणि पाऊस पडणं म्हणजे शुभ संकेत असतो बरं का. नक्कीच इथं तुझं जमेल असं मला वाटतं. संतू आता मनामध्ये हसला आणि म्हणाला, आई तुझ्या भोळ्या कल्पना बघून ना कधी कधी मला हसायला येतं, पण हसू वाटत नाही, कारण या भोळ्या कल्पनांमध्येच तू रमलेली असते आणि तुझा विरंगुळा होतो, म्हणून तुझे हे भ्रम मला तोडू वाटत नाहीत. सरस्वती म्हणाली, भोळ्या कल्पना काय म्हणतोस, हे सगळं खरं आहे. तुझे तात्या गेले त्या दिवशी टिटव्या किती ओरडत होत्या, मला भीती वाटत होती आणि भीती खरी ठरली. संतू म्हणाला, अगं आई काही नसतं गं असं, तर फक्त योगायोग असतो. त्या टिटव्यांना तहान लागली असेल, भूक लागली असेल म्हणून त्या ओरडत होत्या. निसर्गामध्ये पशुपक्षी काहीतरी घडतं म्हणूनच ओरडतात, जागा सोडतात, पळतात, आणि आपण माणसं मात्र त्याला काहीही नाव देतो. आता मला सांग बरं, आपण तुळशीला सकाळी सकाळी प्रदक्षिणा घालतो ते का? सरस्वती म्हणाली, कारण ते शास्त्रात लिहिलेलं आहे की तुळशीचं रोज सकाळी सकाळी दर्शन घ्यावं. आणि संतू तिचा गैरसमज दूर करत म्हणाला, अगं आई ते शास्त्रात लिहिलंय म्हणजेच काय, शास्त्र म्हणजे विज्ञान, आणि विज्ञान असं सांगतं की तुळशीमध्ये भरपूर ऑक्सिजन असतो आणि म्हणून सकाळी सकाळी तो आपण शरीरात घ्यावा, म्हणजे दिवस प्रसन्न जातो. म्हणून सकाळी सकाळी तुळशीभोवती प्रदक्षिणा घालतात, कळलं का? आणि सरस्वतीला कळणार नव्हतं त्याचं ते शहाणपण. आणि ती म्हणाली, असू दे असू दे, 4 पुस्तकं शिकलास म्हणून लय शहाणा होऊ नकोस. संतोष हसून म्हणाला, मला माहीत आहे तुला पटणार नाही, पण मला आणखीन एक गोष्ट सांग ना. रात्री नखं काढू नये असं म्हणतात का गं? असं म्हणतात. सरस्वती म्हणाली, का म्हणतात माहीत नाही, पण सगळे म्हणतात म्हणून आपलं पाळायचं. संतू म्हणाला, अगं पूर्वी नखं काढण्यासाठी काय असायचं, नेल कटर वगैरे नव्हते, तर विळा असायचा, कोयतं असायचं, तेही धारधार. मग रात्रीचं लागतं ना ते, रक्त येतं. पूर्वी लाईट पण नव्हत्या आणि म्हणून असं म्हणतात रात्रीची नखं काढू नये. आता सरस्वतीला थोडंसं त्याचं पटलं आणि ती गालात हसली. मग संतू पुढे म्हणाला, आणि बघ ना, लोक चंद्रावर जाऊन आले तरी सुद्धा चतुर्थीला लोक त्याच चंद्राला पुजतात, हो की नाही, आणि मग उपवास सोडतात. सरस्वती म्हणाली, संतू देवाला नाव ठेवू नकोस, बाकी काही असू दे, आणि ही आपली पृथ्वी शेषनागानं त्याच्या फण्यावर पकडली आहे की नाही, कळलं का? आणि ते खोटं आहे की खरं सांग बरं. संतू म्हणाले, मग कुठे आहे तो शेषनाग सांग. उपग्रहाद्वारे पृथ्वीचे खूप फोटो घेतले आहेत, त्यामध्ये तुझा शेषनाग कुठंच दिसत नाही. आणि सरस्वती त्याला खोटा ठरवत म्हणाली, देव कधी दिसत असतो का, तो कधीच दिसत नसतो, शेषनाग म्हणजे देव असतो. संतून आता डोक्यावर हात मारला आणि या भोळ्या समजुतीपासून अडून लोकांची सुटका होणं शक्यच नाही असं त्याला वाटलं. आणि तो म्हणाला, आणखीन एक सांग ना, उंबऱ्यावर शिंकू नये असं का म्हणतात? सरस्वती म्हणाली, आता मला नाही माहीत, पण उंबऱ्यावर शिंकल्यावर उंबऱ्यावर पाणी टाकतात, कारण तो अपशकुन असतो. संतू म्हणाला, माझी ग भोळी आई, अगं पूर्वी चौकटी किती लहान होत्या. उंबऱ्यावर जेव्हा शिंक येते तेव्हा चौकटीला डोकं ढळकायचं आणि कपाळ मोक्ष व्हायचा, म्हणून उंबऱ्यावर शिंकू नये असं म्हणतात. आणि तोंड लावून ग्लासला पाणी पिऊ नये असं पण शास्त्र आहे, त्यामुळे संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती नसते. म्हणजे बघ आई, प्रत्येक गोष्टीच्या मागे विज्ञान आहे, असं कुठलाही नियम बनलेला नाही बरं का, समजलं ना? सरस्वती आता हसली आणि म्हणाली, समजलं समजलं, आता तू खूप मोठा झाला ना. आणि काय रे संतू, खरं खरं सांग, तुला कमली आवडत होती का?
आणि संतू म्हणाला, सोड ना तो विषय, आता तिचं लग्न झालं आहे ना, मग कशाला काढायचा पुन्हा तो विषय. सरस्वती म्हणाली, तसं नाही रे, म्हणजे तुझ्या ती मनात होती का? तसं असतं तर मी सांगितलं असतं तिच्या आईबापाला की थांबा, तिचं लग्न करू नका. संतू म्हणाला, आई असं काहीही नाही, तो माझ्याकडून लहानपणी झालेला अल्लडपणा होता, चूक होती. आता मी मोठा झालो आहे आणि मला कळतं आता चांगलं काय आणि वाईट काय. आणि आई खरंच त्यावेळी तू मला बोर्डिंगला पाठवलंस म्हणून मी घडलो, नाही तर इथे असतो तर असंच काहीतरी करत राहिलो असतो. आई तू किती काळजी करायची आमची, तात्यांनी सुद्धा तुला खूप त्रास दिला, पण तुझ्यामुळे आम्ही घडलो. सरस्वती गप्प झाली, पुन्हा भूतकाळात हरवली. संतूनं पुन्हा तिला वेगळा विषय काढून भूतकाळातून बाहेर आणली. मग अशाच दुसऱ्या त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि बोलत बोलत ते त्या मुलीच्या गावामध्ये आले. आणि त्याचवेळी पावसाळ्याला सुद्धा सुरुवात झाली. अगदी मुसळधार पाऊस पडत होता आणि संतू आणि सरस्वतीने शाळेमध्ये आश्रय घेतला आणि पाऊस उघडण्याची वाट बघत बसले. मग पाऊस उघडला. सरस्वती आणि संतू पुन्हा गाडीवर बसले आणि त्या मुलीच्या घरी पत्ता विचारत विचारत निघाले. आणि नेमकं त्या मुलीचं घर विश्वासच्या आणि वैशालीच्या घराशेजारीच होतं. आणि वैशालीच्या घरासमोरून पाणी वाहत चाललं होतं. पहिलाच असा मुसळधार पाऊस असल्यामुळे त्या गढूळ पाण्यासोबत काटे कुटे सुद्धा वाहत आले. आणि नेमकी तिथे येऊन संतोषची गाडी बंद पडली, पुन्हा सुरू होईना. आणि मुलीच्या घरापर्यंत गाडी जाणारच नव्हती, कारण खूप चिखल होता, म्हणून ते चालत निघाले. तिथं जातानाच सरस्वतीची चप्पल तुटली, तिच्या पायात भला मोठा बाबळीचा काटा घुसला. सरस्वती तिथंच उभा राहिली पायवर पकडून. आणि संतोष बराच पुढे गेला होता. त्याच्या पायात बूट होते म्हणून त्याच्या पायाला काही लागलं नाही, पण आता तिथंच उभा असलेली वैशाली पळत पळत गेली. वर पाय पकडलेल्या सरस्वतीच्या हाताला पकडून घरात घेऊन आली. तिला ओसरीवर बसवलं आणि तिचा काटा काढला आणि म्हणाली, आता कसं वाटतंय तुम्हाला? आणि मग त्या काट्याकडे निरखून बघत म्हणाली, बहुतेक पायात काटा राहिला नाही, थोडा वेळ पाय दुखेल पण नंतर बरा होईल. पण हा काटा जर खुडला असता ना तर काही खरं नव्हतं. मग चोर आहे की पोलीस हे बघत बसावं लागलं असतं. सरस्वतीला आता बरं वाटलं. ती हसली आणि म्हणाली, तू पण माझ्या पुष्पासारखीच दिसतेस. पायात खुडलेला काटा बाहेर काढल्यानंतर चोर की पोलीस बघितल्याशिवाय काटा फेकून देत नाही ती पण. आता संतोषनं मागं बघितलं तर आई दिसतच नाही आणि ती कुठे गायब झाली हेच त्याला कळेना. मग तो थोडा मागे आला. त्यानं बघितलं तर वैशाली सोबत सरस्वती होती आणि त्या दोघींच्याही लगेच हसून गप्पा सुरू झाल्या होत्या मायलेकीसारख्या. संतूनं हे सगळं बघितलं. सरस्वतीनं संतूकडं बघितलं आणि वैशालीला म्हणाली, तो बघ माझा मुलगा, आम्ही इथे आलोय मुलगी बघायला त्याच्यासाठी. संतोष स्वतः पुढे आला आणि त्याला विचारलं की हे कोणाचं घर आहे? वैशाली म्हणाली, ते होय, ते आमच्या चुलत्यांचं आहे. तुम्ही तिला बघायला आलात का? आणि संतू म्हणाला, हो, आम्ही तीच मुलगी बघायला आलोय. आणि त्या घरी जायचा रस्ता कुठं आहे? मग वैशालीने स्वतः सांगितला पत्ता आणि म्हणाली, पाठीमागून असंच जा आणि मग पलीकडून उजव्या अंगानं तुम्ही निघायचं, मग तुम्ही दारात पोहोचाल. आता संतू निघणार इतक्यात तिच्या घरात विश्वासचा फोटो दिसला आणि चकित होऊन म्हणाला, हा मुलगा कोण आहे? वैशाली म्हणाली, माझा मोठा भाव आहे. आणि संतू त्याच्या मेंदूवर थोडा जोर देत म्हणाला, याला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतंय, नक्की कुठे हे कळेना. पण त्याचं दिसणं, रुबाबदार व्यक्तिमत्व संतूच्या चांगलं डोक्यात राहिलं होतं. त्याचा चेहरा आठवत आठवत संतू बाहेर निघाला. मग ज्या कामासाठी आलो त्या कामासाठी संतू गेला. अगदी शेजारीच घर होतं. ती मुलगी शिकलेली होती. तिचं नाव नकुसा होतं. दिसायला सुद्धा सुंदर होती. मग इतक्या चांगल्या मुलीचं नाव नकोशी असल्यासारखं नकुसा ठेवलं हे का कळेना. मग आता तिचा त्या घरात 6वा नंबर होता आणि नक्कीच ती आई बापाला नकोशी होती म्हणून तिचं नाव नकोसा होतं. आणि आता सरस्वती संतोषला बघितलं आणि या म्हणून त्यांचं स्वागत केलं. संतोषसाठी खुर्ची टाकली, सरस्वतीला खाली बसायला दिलं. संतू सरकारी नोकर होता ना, त्यामुळे त्याचीच उठाठेव जास्त केली जात होती. सरस्वतीला कोणी जास्त विचारत नव्हतं. ती आपली गरीब गायसारखी कोपऱ्यात बसली होती. तिला जास्त बोलताही येत नव्हतं. नुकताच तिचा नवरा मेला होता, त्यामुळे ते दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. आणि समोरून वावरणाऱ्या त्या मुलीच्या आईला, चुलतीला बघितलं. त्याच्या कपाळावर ठसठशीत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र बघितलं की सरस्वती नाराज होऊन खाली बघायला लागली. ती विधवा असल्यामुळे तिला जास्त कोणी मान देईना. मग आता मुलीला बोलवलं. ती मुलगीसुद्धा आली, संतोषच्या समोरच्या खुर्चीत बसली. आणि हे संतूला अजिबात नाही आवडलं. मुलगी नक्कीच सुंदर होती, खूप सुंदर होती, शिकलेली सुद्धा होती, संतूला शोभणारीच होती, पण ही चालरीत त्याला नाही पटली. मग त्या मुलीचं सगळं लक्ष संतोषवर होतं. तिच्या घरच्यांचं सुद्धा तसंच होतं. संतोष थोरला आहे, नोकरी करतो, त्यामुळे तो घरातला कारभारी आहे, मग कुणाला काही विचारायची गरजच नाही, असंच त्यांना वाटलं होतं. आणि आता मुद्दाम संतोषने त्या मुलीला ही माझी आई म्हणून ओळख करून दिली, पण त्या मुलीनं सरस्वतीकडे बघितलं सुद्धा नाही.
निघताना सुद्धा त्या मुलीनं सरस्वतीला जास्त भाव नाही दिला. मग आता मुलीची ओटी भरायची होती. सरस्वतीनं सगळं साहित्य पेढ्याचा पुडा समोर मांडला आणि ती मुलगी पाटावर पण बसली नाही. तिथंच खुर्ची सरकवली आणि तिची आई म्हणाली, तायडे खुर्चीतच बस, अशीच तुझी ओटी भरू. आणि संतूला राग आला. खेड्यातच राहत होती पण उगीच आव आणत होती सुशिक्षितपणाचा. मुलगी पाटावर बसलेलीच चांगली दिसते. आता संतोष शिकला आहे म्हणून ती सुद्धा खुर्चीत बसल्याचं आव आणत होती. आणि आपण मॉडर्न राहिलो, मॉडर्न वागलो तर संतोषला पसंत पडू असा बहुतेक तिचा गैरसमज झाला होता. मग तोही काही नाही बोलला. त्यानं त्याची खुर्ची सरकवली, तिनंही तिची खुर्ची सरकवून समोर घेतली. मग तिथेच त्या मुलीची चुलती सरस्वतीला म्हणाली, तुम्ही मागं सरकताना, ओटी भरताना तिच्यासमोर येऊ नका. नाही म्हणजे तुम्ही विधवा आहात ना म्हणून म्हटलं, उगीच अपशकुन व्हायचा. हे ऐकलं आणि सरस्वतीला वाईट वाटलं, पण त्यांचंही बरोबरच आहे म्हणून ती मागं सरकली. संतोषला मात्र राग आला. तो नव्या विचाराचा होता आणि आई विधवा असली म्हणून काय झालं, ते होणं तिच्या भाग्यात होतं. पण एका आईची कधीच कुठल्याच गोष्टीत आपल्या लेकराला नजर नाही लागू शकत आणि अपशकुन होत नाही हे त्याला माहीत होतं. आणि तिच्याच आईने चुलतीनं तिची ओटी भरली आणि आई वडील लगेच हुंड्याच्या गोष्टी करायचे. आम्ही इतका हुंडा देतो, तितकं देतो, इतके पैसे देतो, आमच्या मुलीला तुम्हालाच द्यायचे आहे. पण आता संतूला ते काही नाही आवडलं. तो नंतर कळवतो, माझी आई जो निर्णय घेईल तो तुम्हाला कळवला जाईल असं म्हणून निघून गेला. आणि सरस्वती बाहेर आल्यावर म्हणाली, संतू, अरे मुलगी खूप चांगली आहे. तू ना सगळा निर्णय माझ्यावर सोपवला आहेस ना, तर मला मुलगी पसंत आहे. चल आत्ताच आपण सांगूया आणि लवकर तारीख धरूया पावसा पाण्याच्या आधी. आणि संतोष तिच्या हाताला पकडून म्हणाला, नीट चल, पुढे काटे आहेत. आणि आई, मी तिथं मुद्दाम म्हणालो की माझी आई जो निर्णय घेईल तो तुम्हाला कळवला जाईल. याचा अर्थ असा नाही की तू होकार द्यावा आणि मी लगेच लग्नाला तयार व्हावं. मी मुद्दाम तुझं नाव सांगितलं. सरस्वतीला आता काही कळतच नव्हतं की असा हा का बोलतोय. आणि ती म्हणाली, नक्की तुझ्या मनात आहे तरी काय. आणि संतोष त्या मुलीच्या घराकडे बघून म्हणाला, नापसंत, ही मुलगी मला नापसंत आहे. तशी सरस्वती चकित होऊन जागेवरच थांबली आणि म्हणाली, तू वेडा आहे का संतू. अरे काय कमी आहे त्या मुलीमध्ये. सुंदर आहे, नाकीडोळी छान आहे, हुंडासुद्धा द्यायला तयार आहेत. अरे तुझा किती मान ठेवत होते, तुला खुर्चीतून खाली नाही उतरू दिला त्यांनी. लग्न झालं तर जावई म्हणून तुझा खूप मान ठेवला जाईल आणि तुला काहीच कमी पडणार नाही. आणि संतोष तिच्याकडे बघून म्हणाला, आई, संस्कार, त्या मुलीमध्ये बाकी सगळं आहे, फक्त संस्कार कमी आहेत आणि माझा मान ठेवला जाईल ग. आणि तो इथेच नाही तर कुठेही ठेवतील, कारण मी नोकरी करतो आणि हा मान माझा नाही तर त्या नोकरीचा आहे, एवढं लक्षात ठेव. पण तुझं काय, ही मुलगी आत्ताच तुझ्याकडे किती दुर्लक्ष करत होती दिसलंय मला. ती साधं तुझ्या पाया पण पडली नाही आणि विधवा म्हणून तुझा केलेला अपमान मला खपला नाही. त्यामुळे मला ही मुलगी अजिबात पसंत नाही. आणि सरस्वतीनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, काय करावं याचं. संतोष, अरे तू तुझं भलं बघ बाबा, आमचा कशाला विचार करतो. आणि त्यानं तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, जेव्हा मी हॉस्टेलला होतो तेव्हा तू माझा विचार केलास ना. का केलास. तू तुझ्या पोटाला चिमटा घेऊन मला पैसे पाठवत होतीस तेव्हा तू तुझ्या पोटाचा विचार केलास का. तू इतकं कष्ट करत होतीस रात्रंदिवस आणि आमच्यासाठी झटलीस. पुष्पा, दत्तू सगळेच मला पैसे पाठवत होते काम करून, तेव्हा त्यांनी स्वतःचा स्वार्थाचा विचार नाही केला. आपल्या मोठ्या भावाला शिकायला पैसा द्यायचा आहे म्हणून विचार त्यांनी केला. आणि आता तू मला म्हणतेस का की मी माझा विचार करू, या गोऱ्या गोमट्या मुलीसोबत लग्न करतो आणि राजा राणीसारखा संसार करतो. आणि मग तुमचं काय. आई, मला फक्त माझ्यासाठी बायको नकोय, तर मला आपल्या घरात एक अशी मुलगी पाहिजे जी सगळ्यांना मान देऊन राहील. मग ती कमी शिकलेली असू दे, कमी सुंदर असली तरी चालेल, पण संस्कारी पाहिजे. सरस्वतीला आता त्याचं बोलणं ऐकून आकाश ठेंगणं वाटलं आणि माझी कूस आज भरून पावली, जो माझा मुलगा इतका संस्कारी आहे असं तिला वाटलं. मग आता जाताना सुद्धा सरस्वती लंगडतच होती. वैशालीच्या घरासमोरूनच निघाली. वैशालीने ते बघितलं आणि घरातूनच वैशाली ओरडून सरस्वतीला म्हणाली, मावशी, पायाला निरगुडीचा पाला लावा बरं का, तेही गरम करून. काटा चांगलाच आत गेला होता. पाला बांधला तरच आराम पडेल, नाहीतर तुम्हाला उद्या चालताच येणार नाही. आणि तिचा तो इतका चांगला स्वभाव बघितला आणि कुठेतरी संतूला ती आवडली. तो जाग्यावरच थांबला आणि त्यानं वैशालीला एकदा बघून घेतली आणि त्याला आता आठवलं की हिच्या घरातला तो फोटो त्या रिक्षावाल्याचाच आहे. इतकं रुबाबदार देखणं व्यक्तिमत्व कोणीच विसरू शकत नव्हतं. मग संतोष तरी कसा विसरेल. आणि संतोष मनात काहीतरी विचार करतच घरी निघून गेला.